घरी नागपंचमी स्पेशल ना मस्तपैकी पुरणपोळी बनलेली आहे। ही पुरणपोळी आहे, साधी पोळी, बटाट्याचे भजे, मम्मी पापड करतीये, खीर आहे आणि आमटी आहे। नागिनीला दूध नाही पाजलं। हर्षदने मला सांगितलं की आई आहे ना मिनी ब्लॉग शूट करत होत्या। आई पण आता आहे ना YouTube चॅनल सुरू करणार आहे। तू आधी तिला वाटतच नाहीये क्लिअर दिसते तू एलियन। हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। मी आता तयार झालेली आहे कारण की आज मला जायचं आहे क्लिनिकला। आज ना मला थोडीफार स्किन केअर करायची, त्यामुळे ना मला क्लिनिकला जायचंय। इथे मला नोजला आहे ना थोडंसं असं पिंपल सारखं आहे, तर ते ना कंटिन्युअसली राहतं, बिलकुल 12 महिने कंटिन्यू तसंच राहतं। सो मला ते पण काढायचंय, त्यामुळे मला आज स्पेशल क्लिनिकला जायचंय। आणि हर्षद आलेला आहे वाटतं, दरवाजा वाजवतोय। माझी पॅन्ट दे ना। तुझी पॅन्ट मला काय माहिती कुठे आहे, शोध। आज ना क्लिनिकला हर्षद पण माझ्या सोबत येतोय। हॅपी बर्थडे हर्षद। कस काय? हॅपी बर्थडे। आज नागपंचमी आहे ना, म्हणून हॅपी बर्थडे। ना हर्षद पण मस्त तयार होऊन आलेला आहे। अरे दीदी तुला पण हॅपी बर्थडे। सॉरी, माझा बर्थडे नाही, पण आज तुझा आहे बर्थडे। तू हँडशेक तर करू शकते ना। हा, कारण की बघ मी नाग आहे, तर माझी वहिनी पण राहील नागे। तू मस्त तयार पण होऊन आलेला आहे। आज तुझा बर्थडे आहे, एकदम मस्त कपडे बिपडे घालून आलेला आहे। मी कुठे छान तयार झालेली, नॉर्मल आहे। घरी मी अशीच राहते, तू भारी तयार झालेला आहे। पण आज यार एकदम मस्त। तू पण नागिन झाली ना मग। हा, तू पण नागिन झाली। तू नाग आहे, पण तू नागिन आहे। तू नाग आहे, पण तू नागिन आहे। तू नाग आहे। कारण की बघ माझा भाऊ कोण राहील मग नाग। नाग हा. तुझा भाऊ का? नागांचा नाग, मोठा नाग। हा, तर मग त्याची बायको कोण राहील नागिन। तो थोडी बाई सोबत लग्न करणार आहे। मग बाई सोबत नाही तर मग काय कोणासोबत लग्न करणार तो? नागिन सोबत। हा हा, आवडलं का तुझं? हो, चालायचं आपण? मला जेवण करायचं। अरे मग जाय ना, जेवण करणं। गाईस, तर आता आहे ना आम्ही क्लिनिकला आलो होतो आणि माझी ना पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे। मी पहिलेच पूर्ण फेस बांधून घेतलेला आहे, कारण ना त्याचे रिझल्ट एकदम खतरनाक आहे। कसा दिसतोय हर्षद माझा फेस? एकदम छान दिसतंय। छान दिसतोय। हो, गाईज, आता ही ट्रीटमेंट तर करून घेतलेली आहे। आता घरी गेल्यावर आहे ना आई पप्पांची रिएक्शन खतरनाक राहणार आहे। आम्ही क्लिनिकला येताना ना स्कूटी घेऊन आलो होतो, त्यानंतर क्लिनिकला आहे ना अमोल आणि ऋषी पण आला। अमोल स्कूटी घेऊन घरी गेलाय आणि आता आहे ना ऋषी गाडी काढायला गेलेला आहे। आपल्या ड्रायव्हरने आपल्याला बोलवलं का बरं? कारण की आपल्या गाडीच्या मागत दुसरी गाडी लावलेली आहे म्हणून। आता आहे ना आमची गाडी पण निघालेली। ऋषी, माझा फेस बघून घरच्यांचे रिएक्शन कशा राहणार आहे आता? काही नाही, बट मला नॉर्मल वाटतोय तुझा फेस, म्हणजे जास्त नाही। जेव्हा मी पीआरपी केलं होतं ना फेसवरती, तेव्हा माझा असा वॅम्पायर सारखा दिसत होता, एकदम वेगळा फेस दिसत होता। तुझा नॉर्मल आहे फेस एकदम, सो मला असं वाटतं न्यूट्रल रिएक्शन राहतील। गाईज, तर आता आहे ना आम्ही घरी आलेलो आहे। हे बघ माझ्या फेसला काय केलंय, बोलू का? बोल ना। टोचलं। अजून काही डिफरन्स? मम्मी तुला अजून काही चेंज वाटतंय? नाक चोपडं वाटतंय ना? वेगळं नाही वाटत की तिचं नाक इथे नाही हो, असं सरळ नाही वाटत का? सरळ इकडं बघ। प्रेस केलं काय पण काय बदल वाटतोय सांग? ते असं काहीतरी ते लेझर केलं वाटतं। नाही, नोज मध्ये काय बदल वाटतोय? छोटं दिसतंय का? छोटं नाही वाटत का? थोडस शार्प नाही वाटत का? कशाने केलं त्यांनी? सध्या आता त्यांनी फील केलंय, बट ते डेमो म्हणून आहे, ते उद्या उतरून जाईल। आता तिचं नोज आहे ना, समजा इथं थोडस वाकडं तिकडे आहे ना, तर असं करून घ्यायचंय। आता आहे तसं, कसं वाटतंय तुला? दुखत असून ते चेहरा डायरेक्ट कसं वाटतोय? सॉरी आता आईंना पण करायचंय मायक्रो निडलिंग, अरे बाप, असं सेम। म्हणून तर मी आज नाही केलं, उद्या मला गावाला जायचंय ना। हे आईंच्या तोंडावर पण आहे ना इथे काहीतरी ब्लॅक ब्लॅक। उद्या का जायचं गावाकडं? जायचंय ते शिवण्याला। आता मी ना ड्रेस चेंज केलेला आहे, फेस वॉश केलेला आहे आणि मॉइश्चरायझर पण लावलेलं आहे। ना आई इकडे स्वयंपाक बनवत आहे। आज स्पेशल पुरणपोळी आहे आणि तुम्हाला माहिती आज फर्स्ट टाइम मला ना पुरणपोळी खावी वाटतेय। तुम्ही मला सकाळी बोलले ना पुरणपोळी करते, तेव्हा मला असं वाटलं यार शिट पुरणपोळी, कारण की मला जास्त पुरणपोळी नाही आवडत, मला ना गोडच आवडत नाही मेन म्हणजे। त्यानंतर ना आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा पुरणपोळी केली म्हणे, मग तेव्हा खाऊ वाटली, लय खाऊ वाटली अशी पटपट। अजून पुरण झालेलं नाही का? आणि इकडे ना आता भजे चालू आहे। ऋषीसाठी स्पेशल बटाटा भजे बनताय आणि आमटी पण बनलेली आहे। मला ना कसं झालंय माहिती का, असं खाली जर वाकलं ना मी, असं वाटतंय पूर्ण रक्त ते नाकातच आलेलं आहे। एवढं जड होतंय ना, मी अशी खाली बघतच नाही, डायरेक्ट मला असं पुढेच बघावं लागतंय। काहीच तर आमच्या घरी नागपंचमी स्पेशल आहे ना, मस्तपैकी पुरणपोळी बनलेली आहे। काय काय ऋषी मेन्यू मध्ये सांग बरं? ही पुरणपोळी आहे, साधी पोळी, बटाट्याचे भजे, मम्मी पापड करतीये, खीर आहे आणि आमटी आहे। लय वेळचं चालू आहे दोघांचं। भूक लागली भूक लागली भूक लागली, बसा बाबा एकदाच आणि जेवा एकदाच। अरे
काय नागिनीला दूध नाही पाजलं. खा ग खा. या मोठ्या नागाने जर खाल्लं ना तेच खूप झालं आमच्यासाठी. पण किती भारी ना, नागाची पूजा करते नागाची. किती भारी ना आपली मराठी संस्कृती, आपले मराठी सण किती भारी ना. लहानपणी किती भारी सेलिब्रेट होत होते. आपण झोक्यावर बसत होतो, ते खूप जास्त स्पेशल केलेलं आहे. तर खरंच खूप धन्यवाद. म्हणजे ज्यांनी कोणी हे सुरुवातीला बनवले असतील सण, असं नवीन नवीन एक्सपिरियन्स भेटले आपल्या लहानपणी, जे हर्षदच्या आयुष्यातून टोटली मिस आहे. आम्ही तर लहानपणी सगळ्या सणांचा असा दुपटीने आनंद घेतलेला आहे. प्रत्येक महिन्यात सण येतो ना, त्यामुळे प्रत्येक महिना असा स्पेशल जातो, काहीतरी स्पेशल. गणपती बाप्पा पण येतील, नवरात्र येईल, दसरा, दिवाळी, येस सण आहे आता. माझं पण आता जेवण झालेलं आहे. आज मी एवढे जेवले ना, एकदम पोट असं फुटायला आलेलं, एकदम भारी स्वयंपाक झालेला होता, एकदम प्लीज मस्त. प्लीज इथं नको फोडू बरं का. पोट फुटायला आलेलं आहे म्हटलं मी. आणि मग इथं काही बॉम्ब बिम नको फोडू म्हणलं. किती घाण आहे ऋषी तू, घाण विचार. म्हणजे बॉम्ब तू फोडायचं आणि घाण मी आहे, याला काय अर्थ आहे. आज आईंनी ना मस्त एकदम भारी साडी घातलेली, सकाळपासून एकदम भारी दिसत होती ही साडी तुम्हाला. श्रावण सोमवार आहे ना मग. हा कलर असा उठून दिसत होता, नाही तर तुमच्या ना लाल, अजून एक कोणता कलर राहतो, पिवळा. नाही पिवळी नसती. येल्लो पण कलर दिसत, एक असा वेगळाच कलर आहे बघा, निळा कलर राहतोय. हा त्याच कलरच्या साड्या राहतात. साडी त्यांची बारीक पण दिसते. त्या ब्लाउजाचे स्लीव्स थोडे लंबे आहे ना, त्याच्यामुळे तुमचं असं बारीक दिसतोय हात. हा हे भारी वाटतं उलट अशी ब्लाऊज तुम्हाला तर ते इथपर्यंत ब्लाऊज पण छान वाटत होते, पण तुम्हाला ते आवडत नाही. नाही दिसत, उलट तेच साडी एकदम मस्त दिसते तुम्हाला. ती येल्लो साडीवर शिवलेले ना तुम्ही, ते भारी दिसतं. आज ना हर्षदने मला सांगितलं की आई आहे ना मिनी ब्लॉग शूट करत होत्या. झाला शूट केला, पण मग अजून मला एडिटिंग येत नाही ना. पण शूट झाला का? शूट केलं. काय घेतलं? स्वयंपाक घेतला. स्वयंपाक मग आम्ही जेवताना तर घेतलंच नाही. देवपूजा घेतली. मला तुमची लाज वाटते ना मग करता. आमची लाज वाटते. हसलं जरी ना तरी नाक दुखतंय माझं. किती घेतलं दाखव क्लिप. आईंनी पण आहे ना आज मस्त मिनी ब्लॉग शूट केलेला आहे. आई पण आता आहे ना युट्यूब चॅनल सुरू करणार आहे. मी आले आता हर्षदच्या बेडरूम मध्ये आणि ऋषी ना थोडं काम करतोय, त्यामुळे ऋषीचा ब्लॉग आहे ना आज हर्षद एडिट करतोय. हर्षदचं ब्लॉग एडिटिंगचं काम बघा कसं चालू आहे. आता तरी नीट झोपलोय. आधी कसं झोपलेला होता माहिती का? हा असं झोपून एडिट कर. वा 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 वा, असं पण पडलं होतं असं. व्हेरी गुड. मी हालत राहतो ब्लॉग एडिट करताना, म्हणजे इकडं तिकडं म्हणजे ना ब्लॉग एडिटिंग करायला सोपं जातं, झोप नाही येत. बोर नाही होत. उद्याला आहे ना हर्षदला आणि ऋषीला जायचंय पुण्याला. फर्स्ट टाइम आहे ना हे दोघं पण सोबत चाललेले, नाही तर माझ्या सोबत ना एक तर हर्षद तरी राहतो घरी, नाही तर ऋषी तरी राहतो. यावेळेस दोघं पण चाललेले. मला ना उद्या तर खूप जास्त बोर होणार आहे. कैसा लग रहा है शाळा डुबा के पुणे को जाना है. अच्छा लग रहा है. हर्षदच्या मनात तर असे लड्डू फुटत असेल. बरं झालं यार दादा म्हणला की उद्या मी हर्षदला घेऊन जाणार. त्यापेक्षा मी मंथ एंडला एक्साइटेड आहे. मंथ एंडला एक्साइटेड आहे का रे? आता ते आहे. मी आज फेस ट्रीटमेंट केलेली ना, तर हर्षद जेव्हा पण माझ्या तोंडाकडे बघतोय तेव्हा नुसता असतोय, कॉमेडी दिसते. वेगळंच दिसते तू. अरे वाटतच नाहीये तुला. आधी तू कशी दिसायची दाखवू का तुला? मला माहिती नाही का मी आधी कशी दिसायची. हे बघ आधी कशी होती आणि आता कशी आहे. कशी आहे, काय झालं? सुजलंय फक्त तोंड. तोंड नाक असं मोठं झालंय सगळं. पूर्ण फेसवर आहे ना मी थोडी ट्रीटमेंट केलेली ना, त्यामुळे ना सर्व स्वेलिंग झालेली आणि नोजवर जरा जास्त स्वेलिंग झालेली आहे. त्यामुळे हर्षद नुसता हसतोय. तू किती फनी दिसतीये, तू किती विचित्र दिसतीये, तू किती विचित्र दिसते. कंटिन्यू हेच चालू आहे त्याचं. एलियन दिसती तू, एलियन. आणि तू बघ चपट्या कसा दिसतोय. कटिंग करून आला विचित्रच दिसायला लागतो. पण मी माणूस तरी दिसतोय, तू एलियन दिसतीये. माणूस आहे का तू? मग मुलगा आहे का? मला वाटलं माकड आहे. आणि तू एलियन. थँक्यू. बघ मी दुसऱ्या ग्रहावर राहते. मग आमच्या इथं कसं काय जा इथं कब्जा करायला आलेली मी. आम्ही कब्जा करून नाही जाणार. पण तुला असं वाटत नाही का आता तुला उद्या पुण्याला जायचंय, उद्या शाळा पण बुडणार आहे तुझी, मग तू अभ्यास पण केला पाहिजे आता. ब्लॉग एडिट करते ना दादाचा. मग अभ्यास कधी? ब्लॉग एडिट झाल्यावर अभ्यास. बॅडमिंटन. मग रात्री तुम्ही झोपले का तुमच्या स्वप्नात अभ्यास. वा वा, किती निर्लज्ज माणसानी. हर्षदला ना डिंपल लय भारी पडतं. हस हस. हा इकडून पण पडतो का? दोघं साईडने पडतो. पण काय करणार, तोंडच खराब आहे. नाही मी थोडी एलियन आहे. एलियनचं जाऊ दे, पण तू विचित्र दिसतोय ना. कटिंगला घाण केली आहे हर्षद तू यावेळेस. गोंडस आहे मी, गोंडस. हा गोंडस. हर्षदचे हेअर जेव्हा चांगले होते ना, जेव्हा मोठे हेअर्स होते ना, तेव्हा हर्षद खरंच भारी दिसायला लागला होता. आता त्याने इतकं विचित्र कट करून आलेला, इतकं विचित्र असा
कद्दू कद्दू दिसायला लागलेला आहे. कटिंग वाले मामाच म्हणे तुला गोंडाच दिसतोय म्हणे. हर्षद इतका वाकडा तिकडं होतोय त्या चेअरवर, आता पडायला आला होता. हे करायला लागला. म्हटलं काय झाले आला. एकतर ते चेअरवर बैस नाही तर त्या दिवाणावर बैस. नाही मी दोन्हीवर बसत. पडलं पडलं पडलं. आपटशील हर्षद बर का तू खाली. नको मजाक करू, खरंच आपटशील. आता मी इथेच बसतो. आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची अँड होप सो उद्यापर्यंत नाही पूर्ण स्वेलिंग उतरून जायला पाहिजे. आणि माझं आहे ना आता नाक पण खूप जास्त दुखायला लागलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. हे भूत फिरतच आहे अजून, सगळे झोपले घरातले, हे अजूनपर्यंत फिरतच आहे इकडं तिकडं. तू झोपू नको. एलियन आहे मी तरी बोलते तू एलियन आहे. मग तुला झोपायचं नाही का? झोपायचंय ना. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. But now I see what you teach. I do believe I